रेल्वे प्रवासादरम्यान रात्रीच्या वेळी प्रवासी झोपले की त्यांच्या उशाखाली ठेवलेली पिशवी, बटवा किंवा किमती वस्तूंवर सराईत चोरट्यांची नजर असते आणि याच संधीचा फायदा घेत चोरट्याने एकूण 34,98,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय। घटना घडली होती गुरुवारी रात्री इंदोर दौंड एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका वृद्ध महिलेसोबत। आपल्या उशाखाली ठेवलेल्या पिशवीत सोनं, हिरे, रोख रक्कम असलेला ऐवज घेऊन प्रवास करत होती। परंतु शुक्रवारी सकाळी कल्याण स्थानकात पोहोचताच तिला आपल्या उशाखालची ती पिशवी गायब असल्याचं लक्षात आलं। ताबडतोब कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि मग सुरू झाला एक वेगवान तपासाचा प्रवास। कल्याण आणि मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठांच्या आदेशावरून सीसीटीव्ही फुटेज तपासलं। त्यामध्ये महेश गाग उर्फ विकी रेल्वे पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक सराईत गुन्हेगार कल्याण स्थानकात घाईघाईने उतरताना आणि बाहेर जाताना दिसला। त्यानंतर गुप्त बातमीदारामार्फत महेश उर्फ विकी याला ताब्यात घेतलं आणि चौकशी दरम्यान त्याने कबुली दिली। इंदोर एक्सप्रेसमध्ये झोपलेल्या वृद्ध महिलेच्या उशाखालची ती पिशवी त्याने चोरली होती। ही पिशवी पोलिसांच्या ताब्यात आली असून त्यामध्ये मोत्याचा हार, हिऱ्याच्या बांगड्या, सोन्याचं घड्याळ, सोनचाकळ्या, सोन्याच्या अंगठ्या आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असा एकूण 34,98,000 रुपयांचा ऐवज होता। रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या महिलेला मिळालेले हे धक्कादायक अनुभव आणि पोलिसांनी केवळ 12 तासात दिलेला दिलासा। महेश गाग उर्फ विक्कीला न्यायालयात हजर करण्यात आलं असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण।